नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मिश्रण या पद्धतीचा आपण वापर कुठे कुठे करता येईल ते शिकणार आहोत। तर मिश्रण पद्धतीचा वापर आपण वयवारी कुठे कुठे करू शकतो बघा। सरासरी, ट्रेन, नफा तोटा, चूक बरोबर आणि पाय डोके आणि इतर काही गणित असतील त्याच्यामध्ये आपण इथे वापर करू शकतो। एवढ्या पद्धतीमध्ये तुम्हाला मिश्रण आधारित पद्धतीचा वापर करता येणार आहे। त्याच्यामुळे ही पद्धत कशी आहे, खूप खूप महत्त्वाची आहे। ह्या पद्धतीला एकदा शिकलात तर तुम्हाला x हा जो फॅक्टर आहे तुमच्या आयुष्यातला तो काढताना थोडासा सोयीस्कर पडेल। म्हणजे सगळ्यांनाच एक्सचा त्रास होतो, पण हा त्रास आपण इथून काढून टाकूया। ॲटलिस्ट गणिताचा तरी एक्स तुमच्या आयुष्यातनं कमी करायचा मी प्रयत्न करत आहे। बघा, ही पद्धत शिकायसाठी खूप जास्त डिटेलमध्ये लक्ष द्या याच्याकडे। पहिले मेथड समजून सांगतो मी, त्याच्यानंतर आपण एक एक वेगवेगळ्या प्रकारची गणितं कशी सॉल्व करता येईल ते बघूया। बघा, 50 प्रति किलो आणि 40 प्रति किलो, आता दोन प्रकारच्या काय दिलेल्या आहेत, साखर दिलेल्या आहेत। मग 50 प्रति किलोची साखर आहे, 40 किलोची साखर आहे, ती कोणत्या गुणोत्तरात मिसळायची की मिश्रण कसे झाले पाहिजे 42। मग जी 50 किलोची आहे ती आपण ह्या साईडला लिहिली, 40 किलोची वेगळ्या प्रकारची आहे ती ह्या साईडला लिहिली, आणि दोघांचं कॉम्बिनेशन आहे, मिश्रण आहे। मग ते कुठे लिहायचं, बरोबर मध्ये लिहायचं, आणि त्यांचं काय करायचं, फक्त तिरकस वजाबाकी करायची आहे। काय करायचं आहे, त्यांची तिरकस वजाबाकी करायची आहे। मग काय, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची। तिरकस वजाबाकी करताना म्हणजे ही अशी वजाबाकी करायची आणि ती ह्या साईडला उत्तर लिहायचं। 50 मधनं 42 गेले, ते लिहिले आपण इकडे 8। 42 मधनं 40 गेले, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली। 42 मधनं 40 वजा केले, किती आले, 2। तर यांचं गुणोत्तर विचारलेलं आहे तुम्हाला, कोणत्या प्रमाणात मिक्स करावी। तर मग बेने ह्याला भाग जाईल, 2ने बेक बे, बेचोक 8, मग याचं उत्तर येईल 1/4। याला तुम्हाला रिव्हर्स पण करता आलं पाहिजे। बघा इथे बघा, 42 अधिक 8 केल्यावर 50 होतं, इथे अधिकचं चिन्ह वापरलेलं आहे आपण। 42 अधिक 8 केलं तर 50 होतं, तर ह्या साईडला काय करावं लागणार आहे, इथे वजा करावं लागणार आहे। तर 42 मधनं 2 वजा केले तर 40। बघा एकदा परत सांगतोय, जे मिश्रण आहे 50 रुपये प्रति किलो आणि 40 रुपये प्रति किलो लिहून ठेवलं, ठीक आहे। त्याच्यानंतर बरोबर ज्यांचं मिश्रण झालंय, या दोघांचं मिश्रण करायचं आपल्याला 42 रुपये किलोने। मग 42 मधला भाव लिहिला आणि त्यांचं काय केलं, तिरकस वजाबाकी केली। तिरकस वजाबाकी केल्यानंतर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, ठीक आहे, ते लिहिलं आपण आणि त्यांचं गुणोत्तर आलं। पण ह्याचं रिव्हर्स पण तुम्हाला काढता आलं पाहिजे। जर 8 म्हणजे आता काय, एका ठिकाणी बघा अशी एक किंमत दिलेली, एक कुठेतरी मिसिंग असणार एखादी व्हॅल्यू। समजा तुम्हाला ही संख्या काढायची आहे, तर आपण कसं करणार, इथे फक्त 2 आहे तुम्हाला माहिती आहे। मग 42 अधिक 8 बरोबर 50, तर 42 वजा 2 बरोबर 40। किंवा असं दिलेलं असेल की ही संख्या मिस असेल आणि 40 काढायला सांगितलं असेल, तर 42 प्लस 8 किती होतात, 50, सॉरी 42 वजा 2 40 होतात, आणि 42 मग इथे प्लस करायचं, किती येईल, 50 येईल। तर आता जशी जशी प्रॅक्टिस करू आपण तसं तुम्हाला समजेल। तर हे झालं बेसिक गणित। आता त्याचा वापर कसा करायचा आहे बघा। 28 मुले आहेत, मी लिहिलं 28। त्याच्यानंतर पुढे आहे वर्ग शिक्षक, एक वर्ग शिक्षक आहे, ठीक आहे। आता ज्यांची सरासरी 28 मुलांची सरासरी किती आहे, 14 वर्ष। सरासरी महत्त्वाची आपल्यासाठी, मग मी लिहिलं 14 वर्ष। एका शिक्षकाचं सरासरी वय म्हणजे शिक्षकाचं स्वतःचं वय हे त्याच्यासाठी काय असणार आहे, त्याची सरासरी असणार आहे। तर बघा, त्याची सरासरी आपल्याला माहिती नाही, म्हणजे त्याचं वय माहिती नाही आहे, म्हणून आपण एक्स वय लिहिलं। त्याच्यानंतर काय झालं की ह्या दोघांचं ज्यावेळेस मिश्रण होईल, म्हणजे दोघंही कंबाईन होतील, त्यावेळेस काय होईल की यांचं जे आहे सरासरी किती वर्षाने वाढेल, तर 1.5 वर्षाने वाढेल। पहिले 14 होती, आता 1.5 वर्षाने वाढेल, म्हणजे 1.5 वर्षाने वाढेल। तर 14 + 1.5 किती होतील, 15.5 एवढं तुम्हाला काय होणार आहे, दोघांचं मिळून म्हणजे 28 विद्यार्थी आणि 1 शिक्षक मिळून तेवढं तुमचं काय होणार आहे, सरासरी वाढणार आहे त्याची, ठीक आहे। मग आता इथं तिरकस वजाबाकी करूया। मग एका विद्यार्थ्याची जर यांची तिरकस वजाबाकी केली, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 15.5 वजा 14 किती येतात, 1.5। मग एकाची किंमत किती आलेली आहे, 1.5। तर इथे किती विद्यार्थी आहेत, इकडे आहे 28। बघा परत एकदा सांगतो, हा जो एक आहे, एक शिक्षकाची किंमत किती आलेली आहे,
दीड आलेली आहे. मग 28 विद्यार्थ्यांची किंमत किती येणार आहे? 28 गुणिला दीड 1.5 यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर किती येणार आहे? 28 गुणिला दीड म्हणजे 28 एक 28 प्लस 14 28 प्लस 14 किती होतात? 28 प्लस 14 2 12 हातचा एक 42. मग 42 आलेला आहे. मग आता काय करायचं आहे बघा, परत एकदा सांगतो, इथे 15.5 वजा दीड केले तर 14 येतात. तर मग आता इथे काय करायचं, आपण बेरीज करायची. 15.5 प्लस 42. मग 42 प्लस 15.5 किती होईल? 0.5 खाली येतील 7 आणि 5 म्हणजे किती उत्तर आलेलं आहे? 57.5 एवढं उत्तर आलेलं आहे. तुम्ही एक्स मेथडने सुद्धा ट्राय करू शकता, पण तुम्हाला काय आहे, हे मेथड थोडं समजायला वेळ लागेल. थोडं पेशन्स ठेवा. जसं जसं आपण गणित पुढे घेऊन जाऊ तसं तसं तुम्हाला कळेल की ही मेथड खूपच जास्त सोपी आहे. बघा पुढचं गणित बघा. वर्गात 45 विद्यार्थी असून मुलांचे सरासरी वय किती आहे? 15 वर्ष आहे. मुलींचे सरासरी वय किती आहे? 12 वर्ष आहे. तर पूर्ण वर्गाचे सरासरी वय 14 वर्ष आहे. तर मुलांची संख्या किती? आता वर्गात टोटल किती विद्यार्थी आहेत? 45 विद्यार्थी आहे, पण मुलांचे सरासरी वय दिलेलं आहे तुम्हाला 15. मी लिहितो इकडे बॉईज, आपल्याला माहिती नाही आहे किती आहे, पण त्यांचं सरासरी वय भेटलं आपल्याला 15. मग मी लिहिलं इथे 15 वर्ष बॉईजचं, मुलांचं आहे. मुलींचं गर्ल्सचं सरासरी वय आहे 12 वर्ष. पण हे दोघांचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस केलं तर पूर्ण वर्गाचे कॉम्बिनेशन किती झालेले आहे? 14 वर्ष. मग इथे काय करायचं आहे, आपण तिरकस वजाबाकी करायची आहे. काय करायचे आहे? तिरकस वजाबाकी करायची आहे. मग 15 मधनं 14 वजा केले किती येतं? 1 येतो. 14 मधनं 12 वजा केले तर किती येतो? 2 येतो. मग तुम्हाला इथे कळेल की हे मुलांची संख्या जी आहे ती कशा गुणोत्तरात असणार आहे? मुलं आणि मुलांची. तर मुलगे जर 2 असेल, प्रत्येक 2 मुलामागे 1 मुलगी असणार आहे. हे त्यांचं काय झालं? गुणोत्तर झालं. मग 2:1 हे गुणोत्तर भेटलेलं आहे. 2 मुलं प्लस 1 मुलगी असं एकूण जर वर्ग कन्सिडर केला तर वर्गाची विद्यार्थी संख्या एकूण किती होणार आहे? 3. पण गणितात काय दिलंय की ती किती आहे? 45 आहे. 3 नसून 45 आहे. आणि तुम्हाला सांगितलं की मुलींची संख्या काढा. तर मुलींची संख्या किती आहे? 1 आहे. 3 बरोबर 45. तर 1 बरोबर किती? 3 ने याला भाग दिला तर किती उत्तर येईल? 15. म्हणजे तिरकस गुणाकार जर केला तुम्ही तर उत्तर येणार आहे एक्सची किंमत 15. मग वर्गामध्ये मुली किती आहेत? 15. आणि मुलं किती असणार आहे? एकाची किंमत 15 आहे. इथे 15ने गुणलं, इथे 15ने गुणलं. तर मुलं जर विचारले असते तर 30 आले असते. मुली विचारलेलं आहे म्हणून उत्तर 15 आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा. एका वर्गातील विद्यार्थी 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय आहे 15 वर्ष. 10 नवीन विद्यार्थी. आता किती होते विद्यार्थी? इथे 40 आहे बघा, 40 आहे. तिकडे परत 10 नवीन ॲड झालेत म्हणजे एकूण किती झाले? 50 झाले विद्यार्थी आहेत. पण 40 विद्यार्थ्यांचं वय आहे 15. मग हे 15 आपल्याला घेणं देणं आहे सध्या तरी. त्यानंतर 10 विद्यार्थ्यांचं वय तुम्हाला माहिती नाही, सरासरी वय किती आहे? आपण धरलं की ते एक्स असणार आहे. तर त्यांच्या सरासरी वयात किती वर्षांनी वाढ झाली? 0.2 वर्षांनी वाढ झाली. म्हणजे 15 होतं, आता 15.2 झालं. मग इथे काय करायचं? आपण तिरकस वजाबाकी करायची आहे. 15.2 वजा किती? 15 तर 0.2 येणार आहे. मग 10 विद्यार्थ्यांची व्हॅल्यू किती आलेली आहे? 0.2. तर हे 40 विद्यार्थी यांची किंमत किती येणार आहे? 40 विद्यार्थ्यांची किंमत किती येणार आहे? बघा 10ची जर 0.4 असेल तर ही किती वेळेस आहे? तर 4 वेळेस आहे. म्हणजे 10ला मी 4 वेळेस गुणलं, तसंच मी 0.2ला 4ला गुणेल तर किती होईल? 0.8 होईल. बघा परत एकदा सांगतो, 10ची किंमत आहे 0.2. 10 विद्यार्थ्यांची किंमत आहे 0.2. तर 40 विद्यार्थ्यांची किती होणार आहे? 40 विद्यार्थ्यांची इथे 40ने इकडे गुणाकार होईल, छेदामध्ये काय येईल? 10 येईल हा. तर इथे 4 टाइम्स होईल म्हणजे 4 गुणिला 0.2 किती येईल? 0.8 येईल. बरं आता हा 0.8 आला. आता ह्याला सॉल्व करूया. ह्याच्यामधनं 15.2 मधनं हा वजा केला तर आपल्याला हा भेटला. तर इथे आपण काय करणार आहोत? प्लस करणार आहोत. मग 15.2 अधिक 0.8 किती होईल? हा 8 आणि 2 10, हातचा आला 1, किती होईल? 16 वर्ष. तर एकूण ह्या 10 विद्यार्थ्यांचं वय किती येणार आहे? तर 16 वर्ष सरासरी येणार आहे. ऑप्शन क्रमांक किती? तर 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा.
आता हे भरपूर विद्यार्थ्यांनी हा डाऊट मला तर 100 वेळेस पाठवला असेल की ह्याचं उत्तर सांगा सर, आणि मी त्याचं सेपरेट 2 अशा प्रकारचे 2 गणितं घेतलेले आहे. तरी पण तुम्हाला हे टाईपचं गणित इथे कसं सॉल्व्ह करता येईल, म्हणजे ते मी त्याच पद्धतीने सॉल्व्ह केलं आहे, ह्याच पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे, पण तुम्हाला इथे परत एक्सप्लेन करून सांगतो. बघा काय गणित दिलेलं आहे, शाळेत 600 विद्यार्थी आहे, एकूण 600 विद्यार्थी आहे, ठीक आहे. मुलांचे सरासरी वय आता मागच्या वेळेस सारखं आहे. मुलांचे वय म्हणजे बॉईजचं वय किती आहे, सरासरी वय 13 वर्ष आहे, आणि गर्ल्सचं काढलं तर 12 वर्ष आहे. गर्ल्सचं काढलं, मुलींचं काढलं तर 12 वर्ष सरासरी आहे. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन केलं, ह्या 600 विद्यार्थ्यांचं कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला गुणाकार करायची गरज नाही आहे, कुठलाही प्रकारचं झंझटमारी नाही आहे. इथे काय करायचं बघा, 12 वर्ष 9 महिने. आता 12 वर्ष 9 महिने ह्याला पहिले समजून घ्या तुम्ही, काय आहे 12 वर्ष 9 महिने म्हणजे काय. तर 12 वर्ष 9 महिने म्हणजे 12 वर्ष 9 महिने. आता हे कशामध्ये बघा, हे वर्षात आहे, हे वर्षात आहे. एकतर सगळंच वर्षात कन्वर्ट करून घ्या, म्हणजे ह्याला वर्षात करूया किंवा सगळ्यांना महिन्यात करून घ्या, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करून घ्या. आपण काय करूया, वर्ष करणं सोपं पडेल. याला भागीला 12 केलं तर काय होईल, म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, 12 वर्ष 9 महिन्याचा अर्थ काय होतो, 12 वर्ष 9 महिने म्हणजेच काय महिने, तर 12 वर्ष अधिक 9 महिने. मग 12 प्लस 9 महिन्याला मी वर्षात कन्वर्ट केलं तर छेदात 12 येतील, तर 9/12 म्हणजेच काय, याला जर अजून सॉल्व्ह केलं आपण तर ह्याला 3 ने भाग जाईल, 3 त्रिक 9, 3 चोक 12 म्हणजे 12, 3/4. मग याला परत सॉल्व्ह केलं, 4 चोक 48 प्लस 3 51, छेदामध्ये हा 4. किती आलेलं आहे बघा, ह्याची किंमत किती आली, 12 वर्ष 9 महिन्याची किंमत आली तुम्हाला किती, तर 51/4. किती आली, 51/4. आता हा इथे छेद आहे पण बाकीच्या ठिकाणी छेद आहे का, बिलकुल छेद नाही. मग काय करायचं, ह्या छेदला कॅन्सल करण्यासाठी इथे 4 ने गुणूया, इथे 4 ने गुणूया आणि इथे 4 ने गुणूया. काय आलं बघा, नवीन काय आलं, 13 52 म्हणजे मूल्य किती, सरासरी वय आलं आपल्याकडे 52. हा अंदाजित आहे. गर्ल्स 12 48, त्याच्यानंतर इथे 4 ने गुणल्यानंतर किती येईल, 51. मग आता यांचा काय करतो आपण, तिरकस वजाबाकी करतो. काय करतो, तिरकस वजाबाकी करतो. म्हणजे काय येणार आहे, 52 मधनं 51 वजा केले तर किती येतात, 1 येतो, आणि 51 मधनं 48 वजा केले तर 3 येतात. मग जे मुलगा, प्रत्येक 3 मुलामागे 1 मुलगी असणार आहे, असं एकूण किती विद्यार्थी असणार आहेत, 4. पण गणितात काय दिलं की 4 नसून किती विद्यार्थी आहेत, टोटल 600. मग एकाची व्हॅल्यू किती येणार आहे, 600/4, 15 चोक 60 आणि हा 150. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती आली, 150. तर मुली किती असणार आहे क्लासमध्ये, तर 150, आणि ह्याला 150 ने गुणलं तर मुलं किती असणार आहे, 450. तर आपलं काय आहे, मुलगा आणि मुलगी यांचा रेशो विचारलेला आहे, तर 450 आणि 150 एवढे मुले आणि मुलगी आहेत ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला आमचा ग्रुप आवडत आहे, म्हणजे अशा प्रकारच्या भन्नाट ट्रिक्स आहेत, आणि तुम्हाला काही प्रश्न आहेत माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील, तर आपला हा टेलिग्रामचा ग्रुपचा QR कोड आहे बघा. आपण फक्त 59 रुपयामध्ये अशा भन्नाट ट्रिक्सचा मेंबरशिपवाले व्हिडिओज घेऊन आलेले आहेत. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. बघा नेक्स्ट टाईप दिलेला आहे, बॅगेमध्ये काही कॉईन्स आहेत, रुपयाच्या नोटा दिलेल्या आहेत. 20 रुपयांच्या काही नोटा आहेत आणि काही 5 रुपयांच्या नोटा आहेत. त्या नोटांची एकूण किंमत आहे 2200. तर नोटांची संख्या 200 आहेत, तर 20 रुपयांच्या नोटा किती. आता तुम्ही ह्याला XY मेथडने तुम्हाला जसं वाटेल तसं पण सॉल्व्ह करू शकता, पण आपण मिक्सचर ॲलिगेशन मेथड लावूया. मग एकूण नोटा आहेत 200, एकूण नोटा आहेत 200, त्याच्यातल्या 20 रुपयाच्या नोटा किती आहेत आपल्याला माहिती नाही. आपण काय करायचं, ह्या 20 रुपयाच्या पूर्णच्या पूर्ण नोटा असं समजायचं आहे की कशाच्या आहेत, 20 रुपयाच्या आहेत. मग 200 नोटा ह्या 20 रुपयाच्या असतील तर एकूण किती रुपये होतील, तर 200 गुणिला 20 किती होतील, 200 गुणिला 20 किती झाले, 200 गुणिला 20 तर इथे येतील 4000. मग 4000 20 रुपयाच्या नोटा जर मी घेतल्या तर त्या किती झाल्या, 4000 रुपये झाले. आणि तसंच मी 5 रुपयाच्या नोटा घेतल्या, प्रत्येक नोट ही 5 रुपयाची मानली तर 200 रुपयात
200 नोटामध्ये 5 रुपयाचे किती रुपये होतील? तर 200 गुणिला 5. काय म्हटलं मी की प्रत्येक नोट ही मी 5 रुपयाची मानली, तर किती रुपये होतील माझे? 5 गुणिला 200, कारण की टोटल नोटा 200 आहेत. 5 गुणिला 200 म्हणजे 1000 रुपये. मग 5 रुपयाची नोट असली असती तर माझे टोटल रुपये झाले असते 1000 रुपये. पण दोघांचे मिळून किती रुपये झालेले आहेत? तर 2200. मग इथे काय करायचं आहे? तिरकस वजाबाकी करायची आहे. मग 4000मधनं 2200 वजा केले तर 1800 येतात. 2200मधनं 1000 मायनस केलं तर 1200 येतात. तर हा गुणोत्तर असतो. हा 2 शून्य हा 2 शून्य कटला तर इथे सैन दोन्ही 12 आणि सैन त्रिक 18. म्हणजे एकूण किती नोटा आहेत? तर 20च्या 2 आहेत आणि 5ची 3 आहे. अशा एकूण दोघांची जर बेरीज केली तर किती यायला पाहिजे? 5. पण 5 नसून नोटांची संख्या किती आहे? 200 आहे. तुम्हाला काय म्हटलं नंतर की 20 रुपयाचे किती नोट आहेत? तर एका युनिटची व्हॅल्यू किती येईल? 200 भागिले 5 म्हणजे 40 येईल. मग इथे 40ने गुणा, इथे 40ने गुणा. आता कोणाच्या नोट सांगितल्या? तुम्हाला फक्त 20च्या नोटा काढा म्हटलंय. 20 गुणिला 40 किती झालं? 80. जर तुम्हाला विचारलं असतं की 5च्या नोटा काढा तर 3 गुणिला 40 किती झालं असतं? 120. तर आपल्याला विचारलेलं फक्त 20च्या नोटाशी आहे. मग 20च्या किती नोटा होतील? तर 3 नोटा होतील. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. बघा, मिसलेनियस प्रकारमध्ये हे टाईपचं गणित येईल. बघा, एका कार्यालयात संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार प्रति महिना 3200 रुपये आहे. अधिकाऱ्यांचा सरासरी पगार किती आहे? 6800 आहे आणि गैर अधिकाऱ्यांचा सरासरी पगार 200 आहे. जर अधिकाऱ्यांची संख्या 5 असेल तर कार्यालयात गैर अधिकाऱ्यांची संख्या किती? आता बघा काय आहे, संपूर्ण कर्मचाऱ्यांचा पगार दिलेला आहे सरासरी किती? 3200. म्हणजे आपण काय लिहिलं? 3200 बरोबर मध्ये लिहिलं, कारण की कॉम्बिनेशन आहे अधिकारी आणि गैर अधिकारी यांचा, म्हणजे कर्मचारी म्हणा. ठीक आहे. तर गैर अधिकारी यांचा काय आहे? पहिले तर अधिकाऱ्यांचा सरासरी पगार 6800. मग 6800 अधिकाऱ्यांचा आहे, मी 6800 लिहिला. नंतर गैर अधिकाऱ्यांचा 2000 आहे. 2000 आहे. पण अधिकारी किती आहेत? अधिकाऱ्यांची संख्या 5 आहे, म्हणून मी अधिकाऱ्यावरती 5 लिहून घेतला. तुम्हाला गैर अधिकाऱ्यांची संख्या काढायची आहे. इथे काय करूया आपण? परत तिरकस वजाबाकी करूया. 6800 मधून 3200 वजा केले तर किती? 6800 वजा 3200 0063 3600 येईल. 3600 आणि या साईडला 3200 मधनं 2000 वजा केले तर 1200 येईल. मग आता हा पण काय असतो? गुणोत्तरात असतो. मग याला भाग दिला आपण. किती आला? 12 × 12 12 त्रिक 36. म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्यामागे, एका अधिकाऱ्यामागे किती गैर अधिकारी आहेत? 3 गैर अधिकारी आहेत. मग अधिकारी 1 नसून किती आहेत? तर 5 आहे. 1 नसून 5 आहे. तर मग 3 नसून किती असणार आहे? एका युनिटची व्हॅल्यू 5ने गुणलं, ह्याला पण 5ने गुणा, किती येईल? गैर अधिकारी 15 येतील. ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत आहे तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा. विराटने एका दिवसीय क्रिकेटच्या सामन्यात 8 सामन्यात काही धावा केल्या. मग त्याने सामने किती खेळले? 8 सामने खेळले आणि 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या. म्हणजे 8 सामना खेळून झालाय. त्याने पुढे किती सामना खेळलाय? फक्त 1 सामना खेळलाय, म्हणजे 9वा सामना खेळलाय. तर ह्यामध्ये त्याने किती धावा बनवल्या? तर 62. मग एका सामन्यातील त्याची जी धावा काढलेल्या आहेत त्या त्याची सरासरी होणार आहे एका सामन्यासाठी. आणि काय दिलं? काही धावा काढल्या. तर आपल्याला माहिती नाही किती धावा काढल्या, पण आपण लिहिलं x. तेव्हा काय झालं? 62 धावा काढल्यामुळे काय झालं? त्याच्या धावांची सरासरी 2ने कमी झाली. म्हणजे ह्या 9 8 + 1 9 यांची सरासरी कितीने कमी झाली? तर 2ने कमी झाला. आधी x होती, आता x - 2 झालेली आहे. आपण काय करतो? तिरकस वजाबाकी करतो. तर तिरकस वजाबाकी करतो म्हणजेच काय? x मधनं x - 2 जर मायनस केले तर किती येईल? इथे किती येतील? इथे येतील 2. मग एक धावा, एक क्रिकेटच्या सामन्यामध्ये त्याचं व्हॅल्यू आलेली 2. तर 8 साठी किती येणार आहे? इथे गुणिला 2 होतं, इकडे पण गुणिला 2 होईल. मग 8 गुणिला 2 किती झाले? 16. आता इथे जर x - 2 मध्ये x हा 2 ॲड केला तर किती येईल? x येईल. मग ह्या साईडला आपण काय करणार आहोत? वजाबाकी करणार आहोत. इथे बेरीज केली तर या साईडला वजाबाकी करणार आहोत. मग x - 2 वजा 16 बरोबर किती आले पाहिजे? 62 आले पाहिजे. मग x - 2 वजा 16 वजा 18 होतील, बरोबर 62. बरोबर काय येणार आहे? x
हा -18 तिकडे पाठवला, हा प्लसमध्ये जाईल, +18 किती झाले 80 झाले. मग एक्सची किंमत किती आली 80 झाली. आता एक्स कशाच्यासाठी आहे 8 सामन्याच्या धावाची सरासरी किती होती 80. पण त्यांनी काय विचारलं तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती. आता एकूण 8 + 1 9 सामन्यातील धावांची सरासरी आहे त्याची 2 ने कमी झाली म्हणजे x - 2 किती आली 80 - 2 म्हणजेच किती 78. ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा, वेगळ्या टाईपचा प्रश्न आलेला आहे. एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात. अजयने एकूण 80 प्रश्न सोडवले तर त्याला 140 गुण मिळाले. ठीक आहे, आता जर त्याने सगळे प्रश्न असं समजा की बरोबर सोडवलेत, सगळे प्रश्न बरोबर सोडवलेत, बरोबर प्रश्न सोडवले असते तर 80च्या 80 प्रश्न त्याने बरोबर सोडवले असते. मग त्याला मॅक्सिमम मार्क्स किती मिळाले असते तर 80 × 4, प्रत्येक प्रश्नाला 4 गुण. तर 80 × 4 किती झाले असते 320. म्हणजे बरोबर प्रश्न जर त्याने 80च्या 80 सोडवले असते तर त्याला 320 मार्क पडले असते. असं समजा की त्याचे सगळे प्रश्न सगळे उत्तरं चुकलेत तर प्रत्येक प्रश्नाचे त्याला मार्क काय होतं कापले जातात म्हणून वजाचं चिन्ह आधीच देऊन ठेवा. मग जर त्याने 2 गुण जातात प्रत्येक प्रश्नाला आणि त्याने 80 प्रश्न सोडवलेत तर त्याला किती गुण गेले असतील त्याचे 80 × 2 म्हणजे 160 गुण त्याचे वजा झाले असतील म्हणून इथे वजाचं चिन्ह लिहिलं आहे. ठीक आहे, मग आता काय आहे पण त्याने काय केलं बरोबर आणि अधिक मिळून एकूण गुण किती म्हटलेत त्याला 140. आपण काय करतो आता तिरकस वजाबाकी करू. 320 मधनं 140 गेले, 320 मधनं 140 गेले, किती राहिले 0. इथे 8 हातचा आला 180 आणि ह्या साईडला 140 वजा 160 आहे बघा, वजा आहे म्हणून हा काय होईल प्लस होईल. मग 140 + 160 किती होतील, हा 0 4 6 10 हातचा आला 300. बघा इथे नीट समजून घ्या, 140 ही मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करतो तिरकस वजाबाकी करताना. मग इथे काय आहे 140 मोठी संख्या आहे, 140 मधनं आपण किती वजा केले वजा 160 वजा केलेत आपण. मग हे काय होईल वजा प्लस होणार आहे. मग इथे किती होईल 0 0 आणि हातचा आला 3, मग 300 आले. ठीक आहे, आता काय कराल मग आता यांचं गुणोत्तर काढूया. हा 0 हा 0 कटला, 5 × 30 आणि 5 × 18, 5 × 30 आणि 6 × 18. मग आता 5 आणि 3 म्हणजे काय बरोबर प्रश्न त्याने 5 सोडवले असतील तर चुकीचे किती प्रश्न सोडवले असतील 3. तर एकूण किती प्रश्न सोडवले असतील त्याने 8. पण गणितात काय दिलं त्याने अजयने एकूण 80 प्रश्न सोडवलेत, 8 नसून 80 आहे. मग ह्याला कितीने गुणल्यानंतर 80 आले 10 ने, किंवा ह्याला भाग द्या 8 ने, किती येईल 10. मग एका युनिटची व्हॅल्यू किती आली 10. मग ह्याला 10 ने गुणा, ह्याला 10 ने गुणा, किती येईल. बरोबर प्रश्न त्याने किती सोडवले असतील 50, तर चुकीचे प्रश्न किती सोडवले असतील 30. आता तुम्हाला काय विचारलंय प्रश्न किती प्रश्न बरोबर सोडवलेत, तर प्रश्न बरोबर सोडवलेले 50 आहेत. ऑप्शन क्रमांक 1. बघा नेक्स्ट प्रकार डोके आणि मुंडकीचा आहे. प्राणी संग्रहालयामध्ये काही सिंह काही शहामृग प्राणी संग्रहालय आहेत. प्राणी संग्रहालय निरीक्षकाने एकूण 45 डोकी व 150 पाय मोजले तर सिंहाची संख्या किती. आता जेवढी डोकी असणार आहे तेवढी टोटल प्राणी असणार आहे, बरोबर का. जेवढी डोकी असणार आहे तेवढे टोटल प्राणी असणार आहे. असं समजा की सगळे सिंह होते 45च्या 45, तर किती पाय झाले असते तर 45 गुणीला प्रत्येक सिंहाला 4 पाय, तर 180 पाय झाले असते. 45 गुणीला 4 180. आणि जर सगळे शहामृग असले, शहामृगला किती पाय असतात तर 2 पाय असतात. सगळे शहामृग असले असते तर एकूण किती पाय झाले असते तर 45 डोके आहे गुणीला 2 90 पाय झाले असते. पण एकूण पाय किती झाले 150. दोघांचे मिळून पाय किती झाले 150. मग यांचा तिरकस वजाबाकी केली. 180 मधनं 150 वजा केले किती आले 30. 150 मधनं 90 वजा केले किती आले 60. मग हे परत गुणोत्तरात असतं, तर यांचं गुणोत्तर काढलं आपण तर किती येणार आहे 2 × 1 30 × 30 30 × 60. म्हणजे एकूण सिंह 2 असतील त्यावेळेस शहामृग किती असेल 1 असेल. म्हणजे एकूण प्राणी 3 नसतील तर 3 नसून किती आहे 45 आहे. मग एका युनिटची व्हॅल्यू भागीला 3 जर केलं तर 15 × 45, मग 15 येतं. मग ह्याला 15 ने गुणा, याला 15 ने गुणा, किती आला सिंह किती आला 15 दुनी 30 आणि शहामृग किती आला 15 × 1 15. तुम्हाला काय विचारलं आहे सिंहाची संख्या किती. सिंह किती आलेले आहेत 30. मग ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा आता
पर्सेंटेज शेकडेवारीचा प्रश्न आलेला आहे आणि बघा 2019चा आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. याला जर तुम्ही एक्स मेथडने करायला गेला तर खूप वेळ लागू शकतो. आता बघा काय, मागील वर्षी लोकसंख्या किती होती? 20,000 होती. एका वर्षात पुरुषांची संख्या 3% वाढली व स्त्रियांची संख्या 2% वाढली. यामुळे यावर्षी लोकसंख्या 20,520 झाली. तर गेल्या वर्षी त्या गावात किती पुरुष होते? आता तुम्ही ह्याला शेकड्यावरती पण सोडू शकता आणि लोकसंख्येवरती पण सोडू शकता. आता पहिले मी लोकसंख्येवरती सोडून दाखवतो की 20,000 एकूण लोकसंख्या आहे. 20,000 एकूण लोकसंख्या आहे. ह्याचं काय म्हटलेलं आहे की पुरुष किती टक्के वाढले? 3%. मग याचे किती होईल? 20,000चे 3%. मग याचे 3% किती होतात? तर 600 होतात. मी आता लिहिलं पुरुष किती आहेत? 600. किती पुरुष वाढले असतील? 600. आणि स्त्रिया किती टक्के वाढल्या? तर 2%. म्हणजे एकूण जर स्त्रिया वाढल्या असत्या तर किती वाढल्या असत्या? तर 400 स्त्रिया वाढल्या असत्या. 20,000चे 2% म्हणजे 400 स्त्रिया वाढल्या असत्या. पण ॲक्च्युअलमध्ये स्त्रिया किती, म्हणजे एकूण पॉप्युलेशन किती वाढली? आधी 20,000 होती, आता 20,520 झाली. म्हणजे 20,520 मधनं जर तुम्ही 20,000 मायनस केले तर एकूण पॉप्युलेशन म्हणजे स्त्री आणि पुरुष मिळून किती वाढलेले आहे? 520. मग यांचं काय करायचं आहे? तिरकस वजाबाकी करायची आहे. 600 मधनं 520 गेले 80, 520 मधनं 420 गेले 120. मग यांचं जर तुम्ही गुणोत्तर काढलं तर किती येईल? 40 दुनी 80 आणि 40 त्रिक 120. म्हणजे पुरुष किती असतील? 3 असेल तर स्त्री किती असणार आहे? एकूण 2. पण हे कधी असेल? मागील वर्षी, म्हणजे जे काही आधीची लोकसंख्या असेल त्याच्यावरती. मग 3 आणि 2 एकूण पॉप्युलेशन 5,000. पण 5,000 नसून किती आहे? 20,000 आहे. मग गावात पुरुष किती आहे? एका युनिटची जर व्हॅल्यू काढली तर भागीला 5 केला आपण तर किती येईल? 5 चोक 20 म्हणजे 4,000. मग तुम्हाला पुरुषाची संख्या काढायची आहे गुणीला 4,000. किती आले? 4 त्रिक 12,000. स्त्रियांची विचारली असते तर परत गुणीला 4,000. किती आली असती? 8,000. तुम्हाला कशाची विचारली? पुरुषाची. मग किती आलेली? 12,000. ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे. आता ह्याला पर्सेंटेजवरती कसं सोडवता येईल बघा. पर्सेंटेजवरती पण सांगणं महत्त्वाचं आहे. बघा, पुरुषांची संख्या किती वाढली? 3%. मी लिहिलं पुरुष किती टक्क्याने वाढला? 3%. स्त्रियांची लोकसंख्या किती टक्क्याने वाढली? तर 2% वाढली. पण एकूण लोकसंख्या किती टक्क्याने वाढली? पहिले ते काढा. एकूण म्हणजे किती? पहिले 20,520 आहे म्हणजे 520 लोकसंख्या वाढली. एकूण लोकसंख्या किती वाढली? 520. मग ही टक्केवारीमध्ये कशावरती वाढली? तर 20,000वरती वाढली. गुणीला 100. किती? गुणीला 100. कारण की ही टक्केवारी आहे, हे टक्केवारी, ह्याला पण टक्केवारीत कन्वर्ट करून घेतलं तर 1 2 3 1 2 3 3 जर शून्य काढले तर 20 उरलेले आहे. मग याचे टक्केवारी जर काढायचे झाले तर ह्याला आता कितीने भाग जातो? 4ने भाग जातो. 4 पंच 20 आणि 4 13 चोक 52 म्हणजे 13/5% एवढी वाढलेली आहे. आता ह्याच्यातला परत छेद काढायसाठी इथे 5ने गुणूया, इकडे 5ने गुणूया. म्हणजे पुरुष किती झाले? 15% आणि ह्याला पण 5ने गुणूया. मग इथे किती झालं? 5 त्रिक 15 पुरुष. स्त्री किती झाली? 5 दुनी 10 आणि दोघांचं कॉम्बिनेशन 13% झालेलं आहे. मग यांची वजाबाकी केली तर 13मधनं 10 गेले, खाली किती राहिले? 3 आणि 15मधनं 13 गेले तर 2 राहिले. म्हणजे एकूण पॉप्युलेशन बघा, हे जे गुणोत्तर आलं होतं पुरुषाचं आणि स्त्रियाचं सेम आलेलं आहे. म्हणजे तुम्ही पर्सेंटेजवरती म्हणजे शेकड्यावरती पण सोडू शकता. आता बघा त्याच्यानंतरचा नेक्स्ट गणित बघा. एका संघटनेमधील गुवान आणि हरीशचा एकूण पगार 30,000 रुपये आहे. जर गुवानचा पगार 5%नी वाढला व हरीशचा पगार 60%नी वाढला तर त्यांचा एकूण पगार 31,800 रुपये एवढा वाढेल. हरीशचा पगार काढा. एका संघटनेमधील गुवान आणि हरीश दिलेला आहे. मग आपण पहिले लिहिलं गुवान आणि हरीश. ठीक आहे. त्यांचा पगार एकूण किती आहे? 30,000 आहे. जर गुवानचा पगार किती आहे? 5%. सेम मागचं गणित आहे असं समजा. आपण टक्केवारीवरती घेतलं 5%. इथे लिहिलं गुवानचा 5%ने वाढला आणि हरीशचा 7%ने वाढला. आणि एकंदरीत 30,000वरती 1,800ची वाढ झालेली आहे. म्हणजे किती? पहिले 30,000 होता दोघांचा मिळून, आता किती झालेला आहे? 31,800. मग 31,800मधनं 30,000 जर आपण मायनस केले तर किती राहील? 1,800. मग 1,800ची वाढ झालेली आहे. कशावरती? तर 30,000वरती वाढ झालेली आहे. 30,000वर. मग याचे टक्केवारीत कन्व्हर्जन केलं तर किती येणार आहे? 1,800चे 2 शून्य कटले
आणि 100चे 2 शून्य घटले तर किती टक्के वाढ झाली? 6%. मग 6% वाढ झाली. मग ह्याच्यामध्ये तिरकस वजाबाकी करू. 6मधनं 5 गेला, 1 राहिला. 7मधनं 6 गेला, 1 राहिला. म्हणजे एकास एक गुणोत्तर आलेला आहे. तर दोघांचा पगार किती वाढणार आहे? एकास एक. म्हणजे एकूण 2 जर पगार असतील, पहिले किती पगार होता? पहिले बघा किती पगार होता? 2 होता. तर 2 बरोबर 30,000 होता. मग एका युनिटची व्हॅल्यू किती आली? 15,000. मग काय ह्याचा पण 15,000 असेल आणि ह्याचा पण 15,000 असेल. म्हणजे कोणाचा? गुवांचा. तर काय म्हटलं? हरीशचा पगार काढा. हरीशचा पगार काढला काय आणि गुवांचा पगार काढला काय? दोघांचाही पगार किती असणार आहे? 15,000 असणार आहे. त्यानंतर थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे, पण सेम टाईपने आपण सॉल्व्ह करणार आहोत. 9 व्यक्तींच्या स्टाफच्या मासिक पगाराची सरासरी दिलेली आहे 2450. रुपये 2650 पगार असलेली स्टाफमधील एक व्यक्तीचे ट्रान्सफर झाले. स्टाफमधील उर्वरित 8 व्यक्तींचा सरासरी पगार काढा. आतापर्यंत काय दिलेलं राहायचं? समजा 8 व्यक्ती आहे, तर 9व्या व्यक्तीचं इन्कम आलं, तर त्याच्यामुळे काहीतरी परिणाम व्हायचा. पण आता काय झालं? उलटं झालं की एक व्यक्ती सोडून गेलाय. मग ओव्हरऑल 9 व्यक्तींच्या सरासरी पगार किती होता? तर 2450. म्हणजे हा कंबाईनवाला पगार आहे, जो आपण बरोबर मध्ये लिहू. त्याच्यानंतर 8 व्यक्तींचा पगार आपल्याला काढायचा आहे. आपल्याला माहिती नाही, आपण लिहिला एक्स. त्याच्यानंतर सरासरी पगार आहे बरं का, हा सरासरी पगार आहे. त्याच्यानंतर एका स्टाफचा, जो स्टाफ सोडून गेलाय, त्याचा पगार किती होता? 2650. किती होता? 2650 होता. तो लिहिला इथे 2650. आता आपण काय करणार? तिरकस वजाबाकी करणार. तर तिरकस वजाबाकी केल्यानंतर आपल्याला कळेल की इथे काय आहे? 2650 मधनं 2450 मायनस केले. 2650 मधनं 2450 मायनस केले. किती राहिले? 200. पण हा 200 कशासाठी आहे? तर 8 व्यक्तींसाठी 200 आहे. मग एका व्यक्तीसाठी किती येईल? 200 भागीला 8 म्हणजे 8 दुनी 16, खाली उरले 4, 8 पंचे 40. मग एक जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी किती येणार आहे? त्याच्यासाठी येणार आहे 25. मग काय बघा, इथे आपण काय केलं? 2450 मध्ये 200 ॲड केलं तर 2650 येतो. तर इथे काय करायचं? वजा करायचं आहे. मग 2450 मधनं 25 वजा केले तर किती येतील? 24 25. हा काय असणार आहे? या 8 व्यक्तींचा सरासरी पगार असणार आहे 2425. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा. गोपाळला गणित, मराठी, इंग्रजी या 4 विषयात सरासरी किती? 70 गुण मिळाले. पण विज्ञानात मिळालेल्या गुणांमुळे 5 विषयातील, आतापर्यंत 4 विषय होते, पण विज्ञानात त्याला काहीतरी कमी गुण मिळाले वाटतं. कमी गुण मिळालेत. त्याच्यामुळे सरासरी किती झाली आहे? 5ने कमी झाली आहे. मग आपण लिहिलं की 4 विषयात त्याला किती सरासरी गुण मिळाले होते? तर 70 गुण मिळाले होते. तर 5व्या म्हणजे विज्ञानाच्या परीक्षेत त्याला किती गुण मिळालेत? आपल्याला तेच काढायचे आहे. तर काय दिलेलं आहे? ह्या दोघांच्यामुळे काय झालं? त्याची सरासरी 5ने कमी झाली. म्हणजे आधी 70 होती, आता किती झाली? 65 झाली. मग आता एकाची व्हॅल्यू किती आली? एका विषयाची व्हॅल्यू आली 70 वजा 65. क्रॉस तिरकस वजाबाकी केली, किती आली? 5. मग इथे 4 आहे. 4 बरोबर किती येणार आहे? 4 बरोबर येईल 20. बघा इथे 65 मध्ये 5 ॲड केले तर 70 आले. आता 65 मधून 20 वजा करा, किती येईल? 45. 65 मधून 20 वजा केले तर 45 येईल. एकाची किंमत 5 होती म्हणून 5ने गुणलं, ह्याला पण 5ने गुणलं तर 20 येतं. तर उत्तर आलेलं आहे आपलं 45, ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर बघा नेक्स्ट गणित. एक गाय व म्हैस एकूण 6,000 रुपयाला खरेदी केले. गाईला 10% नफ्याने व म्हशीला 18% नफ्याने विकले. एकूण नफा किती झालेला आहे? 720 रुपये झाला. तर म्हशीची खरेदी किंमत किती? आता तुम्ही ह्याला पर्सेंटेजवरती सुद्धा काढू शकता. तर पर्सेंटेजवरती काढूया सर्वात प्रथम, की 10% कशाला आहे? गाईला. नंतर म्हशीला किती आहे? म्हशीला आहे 18%. आणि दोघांचं मिळून किती नफा झाला? 720 रुपये नफा झाला. पण कशावरती? 6,000वरती. 6,000वरती गुणिला 100. हे 3 शून्य कटले. इथं किती येईल? 1272 म्हणजे 12%. तर 12% दोन्ही ट्रान्झॅक्शनमध्ये त्याला प्रॉफिट झालेला असणार आहे, दोन्ही मिळून. तर इथे बघा तिरकस वजाबाकी करूया. 18 मधनं 12 वजा केले, 6 आले. 12 मधनं 10 वजा केले, किती राहिले? 2 राहिले. मग इथे यांचं गुणोत्तर काढलं तर किती येईल? 3 एक 3, सॉरी 2 एक 2, 2 6. म्हणजेच यांच्या किमती कशा असेल? गाईची किंमत किती असेल? 3 असेल, तर म्हशीची किंमत किती असणार आहे? 1 असणार आहे. तर एकूण 4 रुपये खरेदी किंमत होणार आहे म्हशीची, सॉरी टोटल.
तर एकूण 6,000ला त्यांनी गाय म्हैस खरेदी केल्या. मग एकाची किंमत किती आली? 15 चोक 60 आणि हे 2 शून्य. मग एकाची किंमत आली 1500. मग तुम्हाला कशाचं विचारलेलं आहे? गाईचं विचारलं असेल तर 4500 आणि म्हशीचं विचारलं असेल तर किती? म्हशीचं विचारलं असेल तर 1500. कशाचं विचारलं? म्हशीची. तर म्हशीची किंमत आली आपली 1500 रुपये. त्यानंतर बघा, एक व्यक्ती, घोडा व गाडी. आता 2 वस्तू आहेत, घोडा आणि गाडी. तुम्ही ह्याला बघा, ह्याला तुम्ही पर्सेंटेजवरती न सोडवता डायरेक्ट रुपयावरती काढलं तरी चालेल. कसं बघा, 600चे 10%, 6,000चे 10%, 600 ही झाली गाय. म्हैस 18%, किती येईल? 18 सकूम 18 गुणिला 6, 6 8 48 हातचे आले, 6 8 48 हातचे आले 4, 6 4 10, म्हणजे 108. 1080 1080 आणि टोटल प्रॉफिट झाला 720. यांची तिरकस वजाबाकी केली तर यांचं गुणोत्तर कशामध्ये येणार आहे? 3:1 मध्ये येईल. बघा, आता घोडा आणि गाडी सेम तसं पर्सेंटेजवरती सॉल्व करू शकतो का आपण? तर हो, करू शकतो. कारण की काय आहे, घोडा विकताना 20% नफ्याने विकला, 20% नफा, आणि गाडी विकताना 10% तोटा. आता तोटा आहे बघा, इथे मायनसचं साईन लावायचं. गाडी विकताना 10% तोटा आणि त्या संपूर्ण व्यवहारात त्याला 2% नफा झालेला आहे. संपूर्ण व्यवहारात त्याला 2% नफा झाला आहे. मग इथे काय येईल? तिरकस वजाबाकी. 20मधनं 2 वजा केले तर किती येईल? 18. 2 आता मोठा आहे इथे, 2मधनं वजा 10 वजा केले तर किती येईल? हा प्लस होईल. 2 आणि 10 18 होतील, 12 होतील. 2 अधिक 10 12 आणि यांचं किती होईल? 6 12 आणि 6 18. म्हणजे एकूण किती रुपये खर्च केले असतील त्याने घोडा आणि गाडीला? तर 5 रुपये खर्च केले असतील. तर 5 बरोबर किती दिलेले आहे? घोडा व गाडी एकूण खरेदी झालेली आहे 30,000ची. मग एकाची किंमत किती झाली? 600. मग इथे 600ने गुणा, इथे 600ने गुणा. काय जर घोडा घेतला तर कितीला? तर 1200ला. गाडी घेतली तर कितीला? 1800ला. ठीक आहे. तर काय तुम्हाला घोड्याची खरेदी किंमत काढा. घोड्याची खरेदी किंमत किती आहे? 1200. त्यानंतर बघा, नेक्स्ट गणित काय दिलेलं आहे? 1105 चॉकलेट 85 विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वाटले की प्रत्येक मुलाला, आता मुलगा आहे इकडे, मुलाला 16 चॉकलेट येतील. प्रत्येक मुलाला 16 चॉकलेट येतील आणि प्रत्येक मुलीला 11 चॉकलेट येईल. मुलीला, बॉय गर्लच लिहूया. मुलाला वाटले किती? प्रत्येक मुलाला 16 आणि गर्ल्सला 11. पण एकंदरीत चॉकलेट किती आहे? 1105. 1105. तर प्रत्येकाचं कॉम्बिनेशन मिळून किती आलं असतं? 1105 भागीला 85. मग 5ने भाग देऊया. इथं 17 5 85 येईल. 5 1 5, 5 2 10, खाली उरला 1, 5 2 10 आणि 5 1 5. 17ने भाग देऊया. 17 1 17, खाली उरले 5, 17 3 51, म्हणजे 13. म्हणजे यांचं कॉम्बिनेशन करून किती आलेलं आहे? जर दोघांचं कॉम्बिनेशन केलं असतं 85 विद्यार्थ्याला, तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती चॉकलेट आले असते? तर 13 चॉकलेट आले असते. मग यांचं काय करायचं आहे? तिरकस वजाबाकी. 16मधनं 13 गेले, 3 राहिले. 13मधनं 11 वजा केले, 2 राहिले. मग यांचं गुणोत्तर, प्रत्येक मुलगा 2 असेल तर मुलगी किती असणार आहे? 3 मुलगी असणार आहे. टोटल पॉपची संख्या 5 नसून किती आहे? 85 आहे. 85 आहे. मग एका युनिटची व्हॅल्यू किती आली? 85 भागीला 17, 17 5 85, 17 आली. मग इथे 17ने गुणलं, इथे 17ने गुणलं. तुम्हाला मुलांची संख्या विचारली आहे. मुलांची संख्या किती आहे? 2 गुणिला 17 म्हणजे किती? 17 दुनी 34. मुलींची विचारली असते तर 3 गुणिला 17 आले असते. पण आपल्याला कोणाची संख्या विचारलेली आहे? मुलांची. म्हणजेच किती? 34 ही किंमत असणार आहे. त्यानंतर बघा, शेवटचं गणित आहे आणि हे भरपूर विद्यार्थ्यांनी मला हा पण प्रश्न पाठवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, उभ्या व्यक्तीला अनुक्रमे 28 सेकंद पार करतो आणि काय करत आहे? 2 रेल्वे विरुद्ध दिशेने धावत आहे. 2 रेल्वे. मग एक रेल्वे घेतली आपण की जी 28 सेकंदात पार करत आहे आणि दुसरी रेल्वे काय करत आहे? उभ्या राहिलेल्या प्लॅटफॉर्मवरती त्याला 18 सेकंदात पार करत आहे. मग काय होतं आहे की दोघींना एकमेकींना ज्यावेळेस पार करतील त्यावेळेस दोघांचं ॲलिगेशन होईल, म्हणजे 26 सेकंदात पार होईल. मग त्यांचं गुणोत्तर कसं येणार आहे? वेगाचं गुणोत्तर. इथे तिरकस वजाबाकी केली. 28मधनं 26 गेले 2 आणि 26मधनं 18 वजा केले, किती येईल? 8 आणि 8 16. 26 वजा 18 8 येईल.
तर इथे किती येईल, 2 ने भाग दिला तर बेग बे बेचोक 8, 4 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. आशा करतो की तुम्हाला हा पूर्ण सिरीज आवडली असेल आणि ही सिरीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्वांचं भलं होईल. धन्यवाद.